मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण पायथागोरस थेरम बघतोय इयत्ता 10वीच्या मुलांसाठीचा आणि आजचं लेक्चर आहे लेक्चर नंबर 7। आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर अपोलिनियस थेरम। याच्या आधीच्या लेक्चर मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम बघितला होता आपण आणि त्याच्याशीच रिलेटेड हा थेरम आहे। आज आपण अपोलिनियस थेरम आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एग्जांपल बघणार आहे आणि हे एग्जांपल्स आपल्याला म्हणजे हा थेरम इम्पॉर्टंट आहे बोर्ड एग्जाम साठी। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याच पद्धतीने चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आज बघतोय आपण अपोलिनियस थेरम। अपोलिनियस थेरमचं स्टेटमेंट आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर ट्रायंगल ABC म्हणजे आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे ABC, हा एक ट्रायंगल दिलेला आहे आपला। M इज द मिड पॉइंट। आता M हा मिड पॉइंट असेल तर जेवढा BM असणार आहे तेवढंच आपलं काय असणार आहे MC डिस्टन्स असणार आहे, ठीक आहे। देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ BM स्क्वेअर, हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचं आहे। मग आता ज्यावेळेला आपण थेरम प्रूफ करतो त्यावेळेला फर्स्ट आपण काय लिहितो तर गिव्हन लिहितो। आता गिव्हन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, ट्रायंगल ABC दिलेला आहे अँड M इज द मिड पॉइंट, ठीक आहे। मिड पॉइंट M हा मिड पॉइंट असल्यामुळे इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर BM इज इक्वल्स टू MC होणार आहे। आता कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मी इथं तर AD परपेंडिक्युलर टू BC गेलेलं आहे, म्हणजे तिथे आपण नेक्स्ट लिहिणार आहे कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपण ते लिहिणार आहे आपण। कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे तर AD परपेंडिक्युलर टू BC आहे, बरोबर। आता बघा आपल्याला प्रूफ काय करायचंय ते पण आपल्याला लिहायला लागेल टू प्रूफ। तर टू प्रूफचं स्टेटमेंट काय आहे बघा आपलं, तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ BM स्क्वेअर, ठीक आहे। प्रूफ, आता प्रूफ जर बघितलं तर यामध्ये बघा ट्रायंगल जर फर्स्ट ट्रायंगल घेतला ABM किंवा AMB जर घेतला तर बघा इन अ ट्रायंगल AMB घेतला तर अँगल M हा काय आहे बघा आपला इज द ऑब्ट्यूस अँगल। अँगल M हा आपला ऑब्ट्यूस अँगल असेल तर मागच्या लेक्चर मध्ये जे आपण ऍप्लिकेशन्स बघितलेले आहेत त्यातल्या ऍप्लिकेशन वरून काय होईल बघा तर AB चा स्क्वेअर हा काय असणार आहे बघा AB स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतं तर AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2 इंटू BM इंटू काय असणार आहे आपलं MD, याला नंबर 1 दिले, ठीक आहे। आता दुसरा ट्रायंगल घेतला आपण तर ट्रायंगल आहे आपला AMC घेतला, म्हणजेच बघा इन अ ट्रायंगल AMC घेतला आणि यामध्ये M अँगल इज काय आपला ॲक्यूट अँगल आहे, ठीक आहे। आता ॲक्यूट अँगलचे ऍप्लिकेशन काय होतं आपलं तर यामध्ये बघा AC स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होतं आपलं तर AM स्क्वेअर प्लस काय असणार आहे आपलं MC स्क्वेअर मायनस 2 MC इंटू MD असणार आहे, ठीक आहे। हे आपलं नंबर 2 होतं। एक नंबर 2 इथं न देता इथं आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे तर काय करायचे बघा तर BM इज इक्वल्स टू काय होतं आपलं MC होतं, म्हणून आपण असं लिहू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर मायनस 2 MC च्या जागेला आपण BM राईट करू शकतो इंटू इथं काय असणार आहे आपलं MD असणार आहे। MC च्या जागेला आपल्याला काय करायचंय तर BM चा स्क्वेअर येणार आहे। हे कशावरून आलं आपलं गिव्हन वरून आहे आणि याला नंबर 2 दिलं। आता नंबर 1 आणि नंबर 2 बघितलं तर आपल्याला आणायचं काय बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आणायचंय, तर LHS बघा AB आणि AC आहे त्यामुळे आपण काय करणार आहे ऍडिंग 1 and 2, तर काय होईल बघा तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू आता इथं पण AM आहे इथं पण AM आहे, म्हणजेच काय असणार आहे आपला 2 टाइम्स ऑफ AM चा स्क्वेअर प्लस इथं BM आहे इथं पण BM आहे म्हणजे 2 टाइम्स ऑफ BM चा स्क्वेअर। आता 2 टाइम्स ऑफ BM इंटू MD आहे आणि 2 टाइम्स ऑफ BM इंटू MD आहे, प्लस मायनस ह्या टर्म होत्या त्यामुळे त्या दोन्ही टर्म आपल्या काय झाले आहेत कॅन्सल झालेले आहेत आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं म्हणून हेन्स द प्रूफ।
आता याच्याशी रिलेटेड असणारे एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू, जेणेकरून तुम्हाला अपोलोनियस थेरमची जी कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे क्लिअर होईल. क्वेश्चन काय दिलेले आहे बघा, अपोलोनियस थेरमशी रिलेटेड असणारा. इन द फिगर सेगमेंट पीएम इज द मेडियन ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे फर्स्ट गिव्हन राईट करतो आपण. गिव्हन काय सांगितलेलं आहे, इन अ ट्रायंगल PQR PM इज मेडियन. ठीक आहे. आता PM मेडियन असल्यामुळे इथं काय असणार आहे बघा, QM इज इक्वल्स टू MR असणार आहे. आता दुसरी गोष्ट देताना काय दिलेले आपल्याला, तर PM इज इक्वल्स टू 9 दिलेला आहे आणि PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल्स टू 290 दिलेला आहे. फाइंड काय करायचंय आपल्याला, टू फाइंड काय सांगितलेलं आहे बघा, देन फाइंड QR आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता इन अ ट्रायंगल बघा, ट्रायंगल PQR मध्ये आपण अपोलोनियस थेरम यूज करणार आहे, कारण आपल्याला मेडियन दिलेली आहे. म्हणजेच बघा, बाय अपोलोनियस थेरम काय असतो अपोलोनियस थेरम, तर साइडचा स्क्वेअर. म्हणजेच काय असणार आहे बघा, PQ स्क्वेअर प्लस काय असणार आहे आपला PR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ मेडियन स्क्वेअर म्हणजे PM चा स्क्वेअर प्लस काय असतो 2 टाइम्स ऑफ QM चा स्क्वेअर. बरोबर. आता यामध्ये बघा PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर म्हणजे PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर किती दिलेलं आपल्याला, 290 दिलेलं आहे. त्यामुळे इथं राईट केलं आपले 290 इज इक्वल्स टू 2 इंटू PM, 2 म्हणजे 2 राईट केले, PM चा स्क्वेअर किती दिलेला आहे आपल्याला, तर 9 चा स्क्वेअर दिलेला आहे प्लस 2 इंटू QM आपल्याला काय करायचंय, काढायचा आहे. आता या ठिकाणी बघा 290 हे तसेच राहतील फर्स्ट इज इक्वल्स टू 9 9 चा किती होतात, तर 81 होतात. म्हणजेच इथे परत येईल 2 इंटू 81 प्लस 2 इंटू QM चा स्क्वेअर. आता इथे बघा 290 इज इक्वल्स टू 2 1 जा 2 2 8 जा 16 प्लस 2 QM चा स्क्वेअर. आता इथे बॉडोमॉस रूल आलेला आहे. बॉडोमॉस रूल कसा यूज करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे. कशाचा, गणिताचा बेस या व्हिडिओमध्ये. त्याच पद्धतीने आपला सिमिलॅरिटी हा लेसन झालेला आहे, त्याचीही प्लेलिस्ट आपण दिलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या, जेणेकरून बाकीच्याही कन्सेप्ट तुमच्या काय होतील, क्लिअर होतील. तर बघा इथं 290 आलेलं आहे, तर इथं बघा हे 290 मायनस 162 इज इक्वल्स टू 2 QM चा स्क्वेअर. आता इथं सबस्ट्रॅक्शन केली तर सबस्ट्रॅक्शन बघा 8 कॅरी ओव्हर 9 मधून 7 गेले, 2 राहिले, इथं 1 राहिले इज इक्वल्स टू. आता हा 2 इथं मल्टिप्लायड होता, इकडे आल्यावर डिवाइड मध्ये गेला, डिवाइड गेल्यानंतर 2 6 जा आणि 2 4 जा. आता इथं आलेलं आहे आपलं QM चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 64. म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतले तर QM इज इक्वल्स टू किती येणार आहे आपलं, 8 येणार आहे. पण आपल्याला फाइंड काय करायचंय, तर QR करायचं आहे. म्हणजेच QR ची लेंथ ही काय असणार आहे, डबल असणार आहे. म्हणजे 2 इंटू QM असणार आहे. म्हणजेच 2 इंटू 8 म्हणजे 8 टू चा किती आलेले आहे, 60 आलेली आहे. म्हणजे याची टोटल इथून इथपर्यंतची लेंथ होती ती किती असणार आहे, 16 असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2 जो अपोलोनियस थेरम वरतीच अवलंबून आहे. तोपर्यंत नमस्कार.